काय नाही इथं बा 5-5, 6-6 तासावर वेगळ्या व्हरायटी आहेत. जर आपल्याला व्हरायटीचं प्रमोशन करायचं असेल तर 10-20 लाख रुपये आपल्याला कोणती कंपनी देईल, कारण आपल्या शेतामध्ये रोजचे 300-400 लोक येतात. महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही कुठे जात असतील एवढे. लागायला पाहिजे. याच्यामध्ये सगळं गणित आहे. या इकडे आता मला तुम्ही बरेच आपण व्हिडिओ मध्ये बघतो का काठाला बोंड भरपूर दाखवतो तुम्हाला. काठाला काऊन दाखवते, कारण काठाला हवा लागते. आता या झाडाला येतं जर म्हटलं तर पहा किती बोंड आहेत, भरपूर आहेत ना. हा मोजा येत नाहीत ना, पण मधात या. आता हे झाड पहा हे झाड आता हे किती किती येतं. हे फळफांदे आहेत की नाही, हे जे फांदी आहे का, या फांदीलाच कमी 10-15, 10-20 पर्यंत बोंड लागते याच्यात. तर महत्वाचं आहे आता हे सारखं बघा तुम्ही याच्यामध्ये आहे ना कुठलं म्हणजे पीएच तपासाचं काम आहे पाण्याचा. हे आपल्याला आपलं झाड सांगते, आपल्याला फक्त झाडाची बोली आणि भाषा समजणं महत्वाचं आहे. हे बघा हे आपल्या गाडीचं मीटर जसं असते तसं मीटर आहे आपल्या कापसाचं झाडाचं. हे तुमचं अंतर लांब पडलं, जसं आता हे क्रॉस फांदी आली, या क्रॉस फांदीपासून दुसरी क्रॉस फांदी, याच्यामध्ये 3 बोट बसले. तुम्ही या शेतामध्ये कुठल्याही काढण्याकोपऱ्यात जा, तुम्हाला बघा तिथे किती बोट आहेत, 3 बोट आहेत. तुम्ही उभे आहात तिथे बघा किती बोट आहे, 3 बोट आहे ना. तुम्ही बघा किती आहेत ते दाखवा, कॅमेरामॅन दाखवा. 3च आहे ना. समोर बघा तिथे बघा आहे ना, आहे की नाही. या थोडं आणखी समोर. आता हे बघा या इकडे कॅमेरा ना. आता बघा हे किती आहे ना. आता एकाच झाडाला आता हे पाहे 3 आहे, 3 बोट आहे. हे फळफांदी आहे, हे फांदी आहे. किती आहे 3 बोट. ते तुम्हाला आता मी किती जरी सांगितलं समजा, ते आता मी किती खोटं बोलेल किंवा खरं बोलेल तो विषय नाही. मी जर तुम्हाला सांगितलं बुवा म्या कापसाला म्या खतच नाही दिलं, बिलकुल काहीच दिलं नाही, किंवा म्या खत लई टाकलं, 10 बॅग टाकलं, 20 बॅग टाकलं, मी जर सांगत असेल तर माझं तुम्ही नाही ऐकण्यापेक्षा या झाडावरून तुम्हाला अंदाज लागते का या शेतामध्ये खत किती आहे. हे तुमचं अंतर लांब पडलं म्हणजे काय झालं, खत जास्त झाले. तुम्ही टॉनिक स्टिम्युलर, तुम्ही नागपूरहून आले ना, तुम्ही पीजीआर वगैरे मारता नाही? यावर्षी तुमच्या पद्धतीनेच केली आहे. हा केलं का यावर्षी. कोणतं गाव प्रॉपर? तारणा, जिल्हा नागपूर, तालुका होय. अंतर 4x8 आहे, म्हणजे सारणीवर लागली. 4. पारंपरिक पेक्षा काय फरक आहे? पारंपरिक पेक्षा म्हणजे असं आहे का पारंपरिक लोकांचे पाते गळत नाही, तुमचं गळ असं होते का? नाही सगळे हा तेच तुम्हाला नाही, याच्यामध्ये तुमच्या तरी गळत नाही ना. नाही. खर्च कमी झाला का तुमचा जास्त झाला? खर्च कमी झाला. तुमचं तुम्ही केलं, तुमचं गाव अर्ध्यापेक्षा निम्मे जायगा, बहुत पुढं. तालुका किती एकर आहे? खर्च यावर्षी कमी झाला का जास्त झाला? एकदम कमी आहे ना. टॉनिक पीजीआर स्टिम्युलंट काहीच नाही मला. तुम्ही हरभरा न्यायचा वाटेल तुम्हाला PK4. तुम्ही केलं सोबतच आहे का? तुम्ही काय कंपनीमध्ये आहे काय? कोण मी? नाही मी हेल्थ डिपार्टमेंट. कशाचं? हेल्थ डिपार्टमेंट, आरोग्य विभाग. असं म्हणलं कंपनीमध्ये. हे जे महत्वाचं बघा, हे जे झाड आपण बांधतो की नाही, आता हे झाड बांधल्यानंतर काय होईल बा, आता याला हे असं समजा पडलं तर हे फांद्या बंद होतील ना, पण हे बांधल्यानंतर काय होईल, हे इकडे वाढेल की नाही. हे इकडे वाढेल, हे इकडे वाढेल, हे इकडे वाढलं म्हणजे काय झालं, पात्याने बोंडे घेऊन वाढायला ना. हे तर 5 असलं नाही 10 झाल्या तर प्रत्येकाला 5-5 वाढल्या तरी 10 वाढायला ना तुमच्या, म्हणजे 2 फांद्या. तर महत्वाचं आहे याच्यात बांधणं महत्वाचं. आता हे 4-5 तास मुद्दाम ठेवले नाही बांधायचे, लोकांना फरक सुद्धा समजला पाहिजे ना. या इकडं बघा. आता हे फांदी येथून आली इथपर्यंत. आता याच्यामध्ये क्रॉस फळफांद्या पहा. आता हे तर पहिले पाती गळाली, इथं पाती गळाल्यावर काय झालं, समोर दुसरी पाती आली, हे डबल तिसरी आली. म्हणजे हे गळालीमुळे नुकसान झालं का आपल्या, हे डबल 2 आले ना दुसऱ्या. तर तुम्ही जर समजले पाती गळ झाली, तुमच्या जिथं जिथं पाती पडली का तिथं परत पाती येते, फक्त झाड निरोगी ठेवा. आता पहा याच्यात कोणतं पाती होईल काय, हे पाय तिथं पाती पडली, हे पडली काय, हे काय पाती पडल्यावर काय झालं, समोर फांदी आली, फांदी आल्यावर काय झालं, 1 2 3 लागल्या. पाती पडलेलं नुकसान आहे का याच्यात? या पद्धतीमध्ये झाड निरोगी असणं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये पहा, हे इथून इकडे क्रॉस आली, हे इकडे झालं, हे इकडे क्रॉस गेली, हे इकडे सरळ जाईल. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही याला नेक्स्ट टाइम असाल ना, तर याला 20 ते 25 राहते एकाच फांदीला, ज्याला आपण सिम्पोडिया म्हणतो. हे मुख्य फळफांदी, हे मोनोपोडिया.